हाय फ्रेंड्स, तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा एकदम चविष्ट असा उपवासाचा वरीचा भात कसं करायचं ते पाहणार आहे। मस्त असा मऊसुद्धा पण हा भात बनवलेला आहे, झटपट आणि एकदम मस्त झालेला आहे। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, मस्त झालेला आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत कढईमध्ये। आता शेंगदाणे आपण काढून थंड करायला ठेवूया आणि त्याच कढईमध्ये गरम कढई आहे, वरई भाजून घ्यायची। 1 वाटी मी वरई घेतले, तुम्हाला जेवढा भात बनवायचा असेल तेवढी तुम्ही वरई घ्या। आता बिना तेल घालताच मी वरई भाजून घेते, म्हणजे आपले भात लवकर शिजतो आणि छान चवीला लागतो। बघा कलर चेंज झालेला आहे आणि छान सुगंध सुटलेला आहे। छान वरई किंवा भगर छान असं हे भाजलेलं आहे, मी काढून घेते। इथे बघा एक बटाटा मीडियम साईजचा छान असं मी धुवून साल काढून चांगला कट करून घेतलेला आहे। 4 ते 5 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। आणि इथे बघा आपण शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे। आता झटपट असा भात बनवूया। कढईमध्ये थोडंसं तेल घालणार आहे, कमी तेलात हा आपण भात बनवणार आहे। थोडं 2 ते 3 चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे। कढई गरमच आहे, त्यामध्ये बटाटा घालून छान असं बटाटा आणि मिरची घातलेली आहे, चांगला भाजून घ्यायचा। बटाटा लालसर कलरवर चांगला भाजून घ्यायचा। इथे मी हिरवी मिरची 4 घातलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। इथे बटाटा मी चांगला भाजून घेते, बघू शकताय बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे, हलकासा लालसर कलरवर मी इथे बटाटा चांगला भाजून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि वरई आपण जी भाजलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची। इथे बघू शकताय वरई मी यामध्ये घातलेली आहे आणि चांगलं याबरोबर परतून घ्यायचं। इथे बघू शकताय छान परतून घेते 1 मिनटं आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी मोठ्या 2 वाट्या पाणी घालणार आहे आणि गरज वाटली तर नंतर मी पाणी घालणार आहे, कारण हा भात शिजायला थोडं पाणी जास्त लागतं। मी मऊसूद असा भात बनवणार आहे, त्या तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला। तुम्ही छोट्या वाटीने घालत असाल तर तुम्ही 4 वाटी पाणी घाला, मी मोठ्या वाटीने 2 वाटी पाणी घातलेलं आहे। नंतर आपण अंदाज घेऊन पाणी घालू शकतो। इथे बघू शकताय चवीनुसार मी यामध्ये मीठ पण घालून घेते। मीठ घालून मी मिक्स करते या पद्धतीने। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हा भात चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय मीठ घालून मी मिक्स केलेलं आहे, जे आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे त्यातलं 4 ते 5 चमचे मी यामध्ये घालते, तुमच्या आवडीनुसार कूट घाला। इथे मी बघा कूट घातलेला आहे, मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम मी एकदम कमी केलेली आहे। झाकण ठेवून मी चांगला 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहे कमी गॅसवर। इथे बघा 15 मिनटानंतर या पद्धतीने भात आपला मऊसूद एकदम छान असा शिजलेला आहे। थोडासा हलका थंड झाला की तो अजून थोडासा घट्ट होतो, त्यामुळे मी या पद्धतीने थोडासा असा जास्त पाणी घालून मऊसूद शिजवून घेतलेला आहे। छान असा चवीला लागतो, मस्त लागतो, त्यामुळे थोडंसं जादा पाणी घालून या पद्धतीने बनवलेलं आहे। तुम्ही तुमच्या उपवासाला या पद्धतीने वरईचा उपवासाचा भात नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। झटपट असा बनवलेला आहे आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।